नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हसत खेळत केमिस्ट्री लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपण आज या ठिकाणी सोल्युशन्स हा चॅप्टर पाहणार आहोत. सोल्युशन्स म्हणजे काय, त्यामध्ये सोल्युशन्स मध्ये काय काय असतं, सोल्युशन कशाला म्हणतात, याबद्दल संपूर्ण माहिती आपण या चॅप्टर मध्ये या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. तर आता सोल्युशन कशाला म्हणतात? ए होमोजेनियस मिक्सचर ऑफ टू और मोर कंपोनेंट्स that is called a solution. त्या ठिकाणी काय, it is a homogeneous mixture of two or more components. Means in a solution there are two or more components are present and that components are in a homogeneous mixture. Means these are in a uniform, these are in a only one form, that is called a homogeneous. Means दोन किंवा दोन पेक्षा जास्त पदार्थ आपण एकमेकांमध्ये मिक्स केल्यानंतर त्या ठिकाणी एकच कंपोनंट तयार होतो किंवा एकच लेयर तयार होत असते, त्याला काय म्हणतात, होमोजेनियस मिक्सचर म्हणतात. तर त्या ठिकाणी सोल्युशन मध्ये काय असतं, सोल्युशन्स, तर त्या ठिकाणी सॉल्व्हंट प्लस सोल्यूट. सोल्युशन मध्ये काय असतं, सॉल्व्हंट आणि सोल्यूट असतं. जस्ट एक्झाम्पल या ठिकाणी दाखवलेलं आहे पहा. तर या ठिकाणी एक लिक्विड दिलेलं आहे आणि त्या लिक्विड मध्ये आपण कुठला तरी दुसरा कंपोनंट टाकत आहोत आणि ते टाकल्यानंतर आपण त्याला स्टर केल्यानंतर त्या ठिकाणी तो जो सॉलिड मटेरियल आहे तो त्या ठिकाणी मिक्स होतो आणि त्या ठिकाणी फक्त आपल्याला एकच फॉर्म किंवा एकच लेयर दिसत असतो, त्यालाच काय म्हणतात, होमोजेनियस मिक्सचर म्हणतात. तर त्या ठिकाणी सोल्युशनची डेफिनेशन काय, ए होमोजेनियस मिक्सचर ऑफ टू और मोर कंपोनेंट्स. म्हणजेच काय, दोन किंवा दोन पेक्षा जास्त कंपोनंट मिक्स केल्यानंतर जो एक मटेरियल तयार होतो त्याला काय म्हणतात, सोल्युशन म्हणतात. आता सोल्युशन मध्ये काय काय असतं, सॉल्व्हंट अँड सोल्यूट. तर व्हॉट इज द सॉल्व्हंट अँड व्हॉट इज द सोल्यूट. तर आपल्याला पाहायचं आहे व्हॉट इज सॉल्व्हंट. सॉल्व्हंट कशाला म्हणतात, the component of a solution which is in a large proportion. तर या ठिकाणी एक सोल्युशन बनवलेलं आहे. बनवल्यानंतर या ठिकाणी पहा, दोन गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात. एक बीकर मध्ये लिक्विड आहे आणि दुसऱ्या ठिकाणी काय, आपण स्पून न कुठला तरी एक सॉलिड ऍड करत आहोत. तर या ठिकाणी सॉल्व्हंट कशाला म्हणतात, सोल्युशन मध्ये काय काय असतं, सॉल्व्हंट प्लस सोल्यूट. तर या ठिकाणी सॉल्व्हंट कशाला म्हणतात, द कंपोनंट ऑफ सोल्युशन विच इज इन ए लार्ज प्रोपोर्शन. म्हणजे या ठिकाणी लिक्विड काय जास्त प्रमाणामध्ये आहे, म्हणजेच तो काय आहे, सॉल्व्हंट आहे. सॉल्व्हंट कशाला म्हणतात, द कंपोनंट विच इज इन ए लार्ज प्रोपोर्शन. जो जास्त प्रमाणामध्ये असतो त्याला काय म्हणतात, सॉल्व्हंट म्हणत असतात. किंवा एखादा मटेरियल डिझॉल्व करण्यासाठी आपण जे पदार्थ यूज करत असतो किंवा जो कंपोनंट यूज करत असतो त्याला काय म्हणत असतात, सॉल्व्हंट म्हणत असतात. तर हा या ठिकाणी लिक्विड हा काय आहे, सॉल्व्हंट आहे. नेक्स्ट, सोल्यूट. सेकंड वन इज द सोल्यूट. The component of solution which is in a small proportion. आता या ठिकाणी काय, द कंपोनंट ऑफ सोल्युशन विच इज इन ए स्मॉल प्रोपोर्शन, म्हणजे जो कमी प्रमाणामध्ये आहे त्याला आपण काय म्हणत असतो, सोल्यूट म्हणत असतो. तर सांगा पाहू, या ठिकाणी दोन मटेरियल आहेत, एक लिक्विड आहे आणि एक हा सॉलिड आहे. हा सॉलिड ह्याच्यामध्ये मिक्स केल्यानंतर त्या ठिकाणी काय होतो, होमोजेनियस मिक्सचर फॉर्म होतो, त्याला सोल्युशन म्हणतात. तर सोल्यूट कशाला म्हणत असतील आणि सॉल्व्हंट कशाला म्हणत असतील. तर सोल्यूट कशाला म्हणतात, तर पहा, ज्या ठिकाणी ज्याचं लार्ज प्रोपोर्शन आहे किंवा जास्त प्रमाणामध्ये आहे त्याला काय म्हणत असतात, सॉल्व्हंट म्हणतात. आणि जो कमी प्रमाणामध्ये असतो किंवा स्मॉल क्वांटिटी मध्ये असतो जसे की सॉलिड, त्याला काय म्हणत असतात, सोल्यूट म्हणत असतात. सोल्यूट आणि सॉल्व्हंट ज्यावेळेस होमोजेनियस मिक्सचर होते त्याला काय म्हणतात, सोल्युशन असे म्हणत असतात. Next one, solution. The aqueous solution and second one is the alcoholic solution. Then what is the aqueous solution? A solution which constitutes water as a solvent. ज्या solution मध्ये waterला आपण solvent म्हणून use करतो त्यांना काय म्हणत असतो, aqueous solution म्हणत असतो. Just like for example here water is a solvent and we are adding the NaCl, means sodium chloride, that is the solute. We are adding solute, sodium chloride, in a
water means in a solvent the solution is formed, that is the aqueous solution. म्हणजे आपण काय करत असतो, ज्या ठिकाणी वॉटरला सॉल्व्हंट म्हणून यूज करतो त्या सोल्युशनला आपण काय म्हणत असतो, aqueous solution असे म्हणत असतो. नेक्स्ट द अल्कोहोलिक सोल्युशन. तर सेम like a aqueous solution, here we have to use only alcohol. तर त्या ठिकाणी काय, a solution which constitutes alcohol as a solvent, म्हणजे आपण अल्कोहोलला सॉल्व्हंट म्हणून यूज करत असतो आणि सोल्युशन बनवत असतो, that is the alcoholic solution. What is the difference? In aqueous solution we are using water as a solvent. In alcoholic solution we are using alcohol as a solvent. That is the aqueous solution and alcoholic solution. ज्या ठिकाणी वॉटरला आपण सॉल्व्हंट म्हणून यूज करतो that is the aqueous solution, and sometimes we use alcohol as a solvent, then it is a alcoholic solution. Second one, the standard solution. A solution whose concentration is known. असे सोल्युशन असतात, सोल्युशनचं आपण कॉन्सन्ट्रेशन आपल्याला माहिती असतं, that solutions are called a standard solution. The definition is a solution whose concentration is known, that solutions are called standard solutions. ज्या ठिकाणी आपण सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन माहिती आहे त्याच सोल्युशनला काय म्हणत असतो, स्टँडर्ड सोल्युशन असे म्हणत असतो. Based on the relative amount of dissolved solute present in a solution at a given temperature, solutions are of three types. तर त्या ठिकाणी we are dissolving some amount of solute in a solution at given temperature, that is there are three types. तर त्यानुसार काय केलेलं आहे, तीन टाइप्स केलेले आहे. तर कुठले कुठले आहेत ते, सॅच्युरेटेड सोल्युशन, unsaturated solution and supersaturated solution. There are three types: saturated, unsaturated and supersaturated solutions. The first one is the saturated solution. The solution containing maximum amount of solute in dissolved state at a given temperature. Solution मध्ये काय केलेलं आहे, maximum amount of solute dissolve केलेलं आहे at a given temperature. That solutions are called saturated solutions. सॅच्युरेटेड सोल्युशन कशाला म्हणत असतात, सोल्युशन कंटेनिंग मॅक्झिमम अमाऊंट ऑफ सोल्यूट, म्हणजे मॅक्झिमम अमाऊंट ऑफ सोल्यूट काय केलेला आहे, डिझॉल्व केलेला आहे. दॅट सोल्युशन्स आर कॉल्ड सॅच्युरेटेड सोल्युशन्स. जस्ट लाईक हिअर. तर या ठिकाणी काय, हे सोल्यूट आहे आणि आपण हे सॉल्व्हंट आहे आणि सोल्यूट आपण काय करत आहोत, ऍड करत आहोत. ऍड केल्यानंतर मॅक्झिमम अमाऊंट ऑफ सोल्यूट, आता जितकं मॅक्झिमम अमाऊंट ऑफ सोल्यूट वी आर डिझॉल्विंग इन ए सॉल्व्हंट, देन दॅट सोल्युशन्स आर कॉल्ड सॅच्युरेटेड सोल्युशन. जितकं डिझॉल्व होईल तितकं डिझॉल्व करत राहणे, म्हणजे मॅक्झिमम जितकं डिझॉल्व होईल तेवढे डिझॉल्व करणे, दॅट सोल्युशन्स आर कॉल्ड सॅच्युरेटेड सोल्युशन्स. अनसॅच्युरेटेड सोल्युशन्स, the solutions containing less than the maximum quantity of solute. तर त्या ठिकाणी काय, आपल्या सॉल्व्हंट मध्ये मॅक्झिमम क्वांटिटी ऑफ सोल्यूट डिझॉल्व होत असतो, परंतु आपण काय केलेलं आहे, थोड्याफार प्रमाणामध्ये किंवा कमी प्रमाणामध्ये काय केलेलं आहे, सोल्यूट सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व केलेलं आहे आणि सोल्युशन बनवलेलं आहे. दॅट सोल्युशन्स आर कॉल्ड अनसॅच्युरेटेड सोल्युशन. मॅक्झिमम अमाऊंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व केलं तर काय म्हणतात, सॅच्युरेटेड सोल्युशन, आणि लेस दॅन मॅक्झिमम अमाऊंट ऑफ सोल्यूट जर डिझॉल्व केलं तर काय म्हणतात, अनसॅच्युरेटेड सोल्युशन असे म्हणत असतात. Third one, supersaturated solution. The solution containing more amount of solute dissolved than in a saturated solution. Saturated solution पेक्षा आपण काय केलेलं आहे, more amount of solute काय केलेलं आहे, dissolve केलेलं आहे. That solutions are called supersaturated solutions. It is a metastable and becomes saturated by shaking or stirring. तर त्या ठिकाणी काय, आपल्याकडे तीन टाइपचे सोल्युशन्स आहेत, एक सॅच्युरेटेड, अनसॅच्युरेटेड, सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन्स. सॅच्युरेटेड सोल्युशन मध्ये मॅक्झिमम अमाऊंट ऑफ सोल्यूट काय केलेलं असतं, डिझॉल्व केलेलं असतं, त्याला काय म्हणतात सॅच्युरेटेड. लेस दॅन द मॅक्झिमम क्वांटिटी ऑफ सोल्यूट, म्हणजे सोल्यूट काय केलेलं आहे, मॅक्झिमम क्वांटिटी पेक्षा कमी प्रमाणामध्ये डिझॉल्व केलं असेल, दॅट सोल्युशन्स आर कॉल्ड अनसॅच्युरेटेड सोल्युशन. And third one is the supersaturated solutions, means the solutions
containing more amount of solute dissolved than in a saturated solution. Saturated solution पेक्षा जास्त प्रमाणामध्ये आपण जर solute dissolve केलं असेल, that solutions are called super saturated solutions. Hydration. Hydration energy. Hydration energy means the amount of energy released when ions are produced from 1 mole of ionic substance. तर 1 mole of ionic substance पासून ions convert करते वेळेस किंवा ion मध्ये conversion होत असते वेळेस किंवा ion produce होत असते वेळेस some amount of energy is released. That energy is called the hydration energy. Definition is the amount of energy released when ions are produced from a 1 mole of a ionic substance in a water. वाटर मध्ये आपण 1 मोल ऑफ आयनिक सबस्टन्स डिझॉल्व्ह केल्यानंतर आयन प्रोड्यूस होतात. आयन प्रोड्यूस होत असते वेळेस देर इज अ रिलीज ऑफ सम अमाउंट ऑफ एनर्जी दॅट इज कॉल्ड हायड्रेशन एनर्जी. अँड नेक्स्ट वन इज द लॅटिस एनर्जी. Lattice energy means amount of energy is required to separate 1 mole of ionic crystal into its constituent ion. 1 mole of ionic substance मधून काय केलं जातं? 1 mole of ionic crystal into its constituents ion. म्हणजे 1 mole of ionic compound पासून ion मध्ये conversion होण्यासाठी some amount of energy is required. That energy is called a lattice energy. आता पहा डिफरन्स. तर इकडे लक्ष द्या थोडंसं. द डिफरन्स बिटवीन हायड्रेशन एनर्जी अँड लॅटिस एनर्जी. तर या ठिकाणी काय होत आहे? तर सम अमाउंट ऑफ एनर्जी इज रिलीज्ड. एनर्जी काय होत आहे? रिलीज होत आहे. रिलीज होत आहे म्हणजे या ठिकाणी देर इज व्हेन आयन्स आर प्रोड्युस्ड फ्रॉम 1 मोल ऑफ आयनिक सबस्टन्स. आयनिक सबस्टन्स पासून त्या ठिकाणी आयन प्रिपेअर होत असते वेळेस सम अमाउंट ऑफ एनर्जी इज रिलीज्ड in a water, that is called a hydration energy. And in a lattice energy amount of energy is required. म्हणजे या ठिकाणी amount of energy काय required आहे to separate 1 mole of ionic crystal into its constituents ion. म्हणजे 1 mole of ionic crystal पासून ion मध्ये conversion होण्यासाठी या ठिकाणी some amount of energy is required. गरज आहे. त्याला काय म्हणतात? लॅटिस एनर्जी म्हणतात. आणि या ठिकाणी या डेफिनेशन मध्ये some amount of energy is released. या ठिकाणी काय होत असते? एनर्जी रिलीज होत असते. that is the hydration energy. There are some conditions. First one, if the lattice energy is smaller than the hydration energy. lattice energy काय आहे? smaller आहे than the hydration energy, then the system cools down. त्या ठिकाणी सिस्टीम काय होत असते? cool down होत असते. Second one is the if the lattice energy is smaller than the hydration energy, then the system heats up. ज्यावेळेस हायड्रेशन एनर्जी जास्त असते त्यावेळेस हीट त्या ठिकाणी सिस्टीम हीट्स अप होत असते म्हणजे हीट होत असते. अँड थर्ड वन इज द इफ द लॅटिस एनर्जी इज इक्वल टू द हायड्रेशन एनर्जी, द सिस्टीम हॅज लिटिल इफेक्ट ऑफ द टेम्परेचर. म्हणजे त्या ठिकाणी काय टेम्परेचर मध्ये खूप कमी प्रमाणामध्ये फरक पडत असतो किंवा इफेक्ट होत असतो. तर त्या ठिकाणी पहा अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज होत असते म्हणजे देर इज ए हिटिंग रिॲक्शन. त्या ठिकाणी काय होत असते? हीट इन्क्रीज होत असते. आणि अमाऊंट ऑफ एनर्जी इज रिक्वायर्ड. त्या ठिकाणी काय होत असते? त्या ठिकाणी ज्या वेळेस लॅटिस एनर्जी जास्त असते त्यावेळेस सिस्टीम कूल डाऊन होत असते आणि ज्या वेळेस लॅटिस एनर्जी कमी असते म्हणजेच हायड्रेशन एनर्जी जास्त असते त्यावेळेस काय होत असते? सिस्टीम हीट्स अप. Next one, types of solutions. Types of solutions, there are 9 types of solutions. In a solid there are 3 types, in liquid there are 3 types, and in a gaseous there are 3 types. First one is the solid solutions. In a solid solution, gas in solid म्हणजे काय केलेलं आहे? गॅस इन सॉलिड म्हणजे गॅस काय केलेला आहे? सॉलिड सोबत मिक्सिंग केल्यानंतर त्या ठिकाणी जो सोल्युशन तयार होतो दॅट इज द गॅस इन सॉलिड सोल्युशन. For example, H2. H2 is a gas and PD, palladium, is a solid. Means gas, H2 gas is mixed with a palladium. It gives a solid solution. Second one is liquid in a solid. Liquid is mixed in a solid. Then it gives a solution. That solution is solid solution. For example, toothpaste.
toothpaste. The material of toothpaste is a solid or solid condition, and some liquid is mixed with that components and the compound is formed, that is the solid solution. For example, that is the toothpaste. टूथपेस्टच्या मटेरियल मध्ये लिक्विड मिक्स केल्यानंतर आपल्याला टूथपेस्ट भेटत असतो. म्हणजेच टूथपेस्टच्या मटेरियल मध्ये काय असतं, सॉलिड आणि लिक्विड असतात. सॉलिड मध्ये लिक्विड मिक्स केल्यानंतर आपल्याला टूथपेस्ट होमोजेनियस मिक्सचर ऑफ टूथपेस्ट भेटत असतं. दॅट इज द सॉलिड सोल्युशन. थर्ड वन इज द सॉलिड इन सॉलिड. सॉलिडला आपण सॉलिड मध्ये मिक्सअप करत आहोत. तर सॉलिडला सॉलिड मध्ये कसे मिक्सअप करतात आणि होमोजेनियस कसं होत असतं, तर त्या ठिकाणी त्याचे फिजिकल चेंजेस केले जातात. जस्ट लाईक फॉर एक्झाम्पल द अलॉयज. अलॉयज म्हणजे काय, त्या ठिकाणी 2 or more than 2 metals are mixed with each other. त्या ठिकाणी काय 2 किंवा more than 2 metals, नॉन मेटल्स काय केले जाते, मिक्सिंग केले जाते. then it gives a homogeneous mixture, that is the alloys. for example स्टील. स्टील हा अलॉय आहे. त्या ठिकाणी 2 or more than 2 म्हणजेच काय, त्या ठिकाणी आयर्न असतं, मॅग्नीज असतं, क्रोमियम असतं, कार्बन असतं, असे वेगवेगळे कंपोनंट काय केले जातात, मिक्स केले जातात. मिक्स करत असते वेळेस त्या ठिकाणी या सर्वांना लिक्विड स्टेट मध्ये कन्वर्ट केलं जातं. म्हणजे हिटिंग देऊन त्यांना लिक्विड स्टेट मध्ये कन्वर्ट केलं जातं, त्यांचं होमोजेनियस मिक्सचर बनवलं जातं. देन इट इज अलाउड टू सॉलिडिफाय, म्हणजे सॉलिड व्हायला ठेवलं जातं. त्यानंतर जो अलॉय तयार होतो, दॅट इज द स्टील. म्हणजे सॉलिड इन सॉलिड. देर आर 3 types of solid solutions. नेक्स्ट वन इज द लिक्विड सोल्युशन. गॅस इन लिक्विड, म्हणजे गॅस हा लिक्विड मध्ये मिक्स केला जातो. दॅट इज द लिक्विड सोल्युशन. फॉर एक्झाम्पल सोडा. सोडा जो आहे, सोड्यामध्ये काय केलं जातं, गॅस इज मिक्स्ड इन ए लिक्विड, देन इट द कंपाऊंड फॉर्म्ड इज कॉल्ड सोडा. तर त्या ठिकाणी हा सोल्युशन कुठला आहे, लिक्विड सोल्युशन. सेकंड वन इज द लिक्विड इन लिक्विड, म्हणजे लिक्विड हा लिक्विड दुसऱ्या लिक्विड मध्ये मिक्स केल्यानंतर एक होमोजेनियस कंपाऊंड तयार होतो, दॅट इज द लिक्विड सोल्युशन. फॉर एक्झाम्पल अल्कोहोल इन वॉटर, म्हणजे अल्कोहोल काय केलं जातं, वॉटर मध्ये मिक्स केल्यानंतर जो होमोजेनियस कंपाऊंड तयार होतो त्यालाच आपण काय म्हणतो, लिक्विड सोल्युशन म्हणत असतो. थर्ड वन इज द सॉलिड इन लिक्विड, म्हणजे सॉलिड हा लिक्विड मध्ये डिझॉल्व्ह केला जातो, त्यानंतर होमोजेनियस मिक्सचर तयार होतं, होमोजेनियस सोल्युशन तयार होतं. दॅट इज फॉर एक्झाम्पल साल्ट, म्हणजे NaCl is mixed in a water, it gives homogeneous mixture of the salt solution, that is the liquid solution. असे लिक्विडचे 3 टाइप आहेत. त्यानंतर थर्ड वन इज द गॅसियस. गॅसियस सोल्युशन मध्ये काय झालं असतं, तर गॅस इन गॅस, म्हणजे गॅसियस मध्ये गॅस मिक्स केले जातात, त्यावेळेस होमोजेनियस मिक्सचर तयार होतं, दॅट इज द गॅसियस सोल्युशन. फर्स्ट वन एक्झाम्पल एअर, म्हणजे एक एअर मध्ये एक गॅस दुसऱ्या गॅस सोबत मिक्सअप झाल्यानंतर तो होमोजेनियस मिक्सचर तयार होतं, दॅट इज द गॅसियस सोल्युशन. तर सेकंड वन इज द लिक्विड इन ए गॅस. लिक्विड काय केलं जातं, लिक्विड इज मिक्स्ड विथ ए गॅस, इट गिव्स द कंपाऊंड, दॅट इज द फॉग. त्यालाच आपण काय म्हणतो, फॉग म्हणत असतो. सॉलिड इन ए gas means some solid particles are mixed with a gas, or in a gas it gives a compound, that compound is a smoke. त्या smoke लाच आपण काय म्हणत असतो, it is a gaseous solution. There are there are 9 types of gaseous solutions. Concentration. The amount of solute present in a given quantity of solvent. काय आहे, अमाऊंट ऑफ सोल्यूट इन ए गिवन क्वांटिटी ऑफ सॉल्व्हंट. आपल्याला एक सॉल्व्हंटची क्वांटिटी दिलेली आहे, त्याच्यामध्ये सोल्यूट डिझॉल्व्ह केलेलं आहे, मिक्स केलेलं आहे, दॅट इज द कॉन्सन्ट्रेशन. आता ते किती प्रमाणात केलेलं आहे, कसं केलेलं आहे, ते आपण वेगवेगळ्या मेथड्सने एक्सप्रेस करत असतो. त्यालाच आपण काय म्हणतो, द मेथड्स ऑफ एक्सप्रेसिंग द कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे देर आर सम मेथड्स ऑफ एक्सप्रेसिंग द कॉन्सन्ट्रेशन. म्हणजेच काय, सम सोल्यूट is dissolved in a given quantity of solvent. तर काय, सोल्यूट आपण सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह करत असतो, त्याला कॉन्सन्ट्रेशन म्हणतात. तर कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस करतात वेगवेगळ्या मेथड्सने. देर आर 7 मेथड्स ऑफ एक्सप्रेसिंग द कॉन्सन्ट्रेशन. फर्स्ट वन इज द वेट फ्रॅक्शन, सेकंड वन इज द व्हॉल्यूम फ्रॅक्शन, थर्ड वन इज द मोलॅरिटी, फोर्थ वन इज द नॉर्मॅलिटी, फिफ्थ वन इज द मोलॅलिटी,
sixth one is the mole fraction, and seventh is the formality. These are the 7 methods of expressing the concentration. Means we can express the concentration by using these 7 methods. फर्स्ट वन इज दी वेट फ्रॅक्शन. तर या ठिकाणी वेट फ्रॅक्शन मध्ये काय केलं जातं, नंबर ऑफ ग्राम्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 1 ग्राम ऑफ सोल्युशन. तर त्या ठिकाणी काय, नंबर ऑफ ग्राम्स ऑफ सोल्यूट, किती ग्राम सोल्यूट 1 ग्राम सोल्युशन मध्ये मिक्स झालेले आहेत त्यानुसार त्याचं कॉन्सन्ट्रेशन ठरत असतं. तर त्या ठिकाणी डेफिनेशन काय म्हणलेलं आहे, नंबर ऑफ ग्राम्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 1 ग्राम ऑफ सोल्युशन, दॅट इज दी वेट फ्रॅक्शन मेथड. तर त्या ठिकाणी काय फॉर्म्युला दिलेला आहे, वेट फ्रॅक्शन मीन्स वेट ऑफ सोल्यूट बाय वेट ऑफ द सोल्युशन, म्हणजे वेट ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय द वेट ऑफ द सोल्युशन, इट इज द वेट फ्रॅक्शन. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी काय भेटत असतं, वेट फ्रॅक्शन कॅल्क्युलेट करता येत असतं. सेकंड वन इज द व्हॉल्यूम फ्रॅक्शन. व्हॉल्यूम फ्रॅक्शन मध्ये काय केलं असेल, जस्ट लाईक ए वेट फ्रॅक्शन. तर या ठिकाणी वेट फ्रॅक्शन मध्ये सॉलिड घेत असतात, तर व्हॉल्यूम फ्रॅक्शन मध्ये काय घेता येईल, लिक्विड घेता येईल. म्हणजे लिक्विडचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला सांगता येईल. तर व्हॉल्यूम ऑफ द सोल्यूट प्रेझेंट इन 1 ml ऑफ सोल्युशन, म्हणजे व्हॉल्यूम कशामध्ये घ्यायचा, ml मध्येच घ्यायचा आहे. व्हॉल्यूम ऑफ द सोल्यूट म्हणजे किती व्हॉल्यूम 1 ml सोल्युशन मध्ये डिझॉल्व्ह केलेला आहे, त्यानुसार त्या काय आपल्याला व्हॉल्यूम फ्रॅक्शन सांगता येत असतं. द डेफिनेशन इज द व्हॉल्यूम of the solute present in 1 ml of solution is called volume fraction. The formula is volume fraction is equal to volume of solute divided by volume of solution. त्या ठिकाणी बघा वेट फ्रॅक्शन मध्ये काय केलेलं आहे, वेट ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय वेट ऑफ सोल्युशन. म्हणजे या ठिकाणी सॉलिडचं आपल्याला कॉन्सन्ट्रेशन सांगता येतं, या ठिकाणी व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन मीन्स लिक्विडचं आपल्याला या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस करता येत असतं. नेक्स्ट वन, मोल फ्रॅक्शन. मोल फ्रॅक्शन, द रेशिओ ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ कंपोनंट टू द टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ ऑल कंपोनंट प्रेझेंट इन द सोल्युशन. त्या ठिकाणी काय, नंबर ऑफ मोल्स ऑफ कंपोनंट to the total number of moles of all component present in the solution. त्या ठिकाणी काय, नंबर ऑफ मोल्स ऑफ कंपोनंट कोणते आहेत, तर त्या ठिकाणी सोल्यूटचे, आणि टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ कंपोनंट्स प्रेझेंट इन द सोल्युशन. सोल्यूटचे मोल्स किती आहेत, त्याचबरोबर त्यानंतर सोल्युशन मध्ये किती आहेत, ह्यानुसार आपल्याला काय मोल फ्रॅक्शन हा आपण या ठिकाणी एक्सप्रेस करता येत असतं. तर त्या ठिकाणी मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट, आपल्याला मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट कॅल्क्युलेट करत असते वेळेस एक्स सोल्यूट इज इक्वल टू n बाय n प्लस कॅपिटल N. तर एक्स सॉल्वंट n कॅपिटल बाय n प्लस n आणि एक्स सोल्यूट प्लस एक्स सॉल्वंट इज इक्वल टू 1. अशा पद्धतीने काय मोल फ्रॅक्शन हा आपण कॅल्क्युलेशन करत असतो. डेफिनेशन काय, द रेशिओ ऑफ नंबर ऑफ मोल्स, म्हणजे आता या ठिकाणी रेशिओ काढायचा आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ कंपोनंट टू द टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ ऑल कंपोनंट. Number of moles of component to the total number of moles of all component in the solution, that is the mole fraction. म्हणजे सोल्यूट ची नंबर ऑफ कंपोनंट, मोल्स ऑफ कंपोनंट किती प्रेझेंट आहेत, त्याचबरोबर सोल्युशन मध्ये ऑल नंबर ऑफ मोल्स ऑफ कंपोनंट किती आहेत, याच्या रेशिओलाच आपण काय म्हणतो, मोल फ्रॅक्शन असे म्हणत असतो. त्यानंतर नेक्स्ट आहे मोलॅलिटी. मोलॅलिटी मध्ये काय केलं जातं, the number of gram moles of solute present in 1 kilogram of the solvent. त्या ठिकाणी काय, नंबर ऑफ ग्राम मोल्स ऑफ सोल्यूट, किती, नंबर ऑफ ग्राम मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 1 किलोग्राम ऑफ सॉल्वंट. 1 किलोग्राम सॉल्वंट मध्ये किती ग्राम सोल्यूट प्रेझेंट आहेत, त्यालाच काय म्हणत असतो, मोलॅलिटी म्हणत असतो. नंबर ऑफ ग्राम्स मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 1 किलोग्राम ऑफ सॉल्वंट, म्हणजे 1 किलोग्राम सॉल्वंट मध्ये किती मोल सोल्यूटचे प्रेझेंट आहेत, किती ग्राम, दॅट इज द मोलॅलिटी. फॉर्म्युला इज m is equal to weight of solute divided by gram molecular weight into 100 by
ग्राम ऑफ सॉल्व्हंट. तर त्याचबरोबर m इज इक्वल टू 10 इंटू सॉल्युबिलिटी बाय ग्राम मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट. तर अशा पद्धतीने काय आपल्याला मोलॅलिटी सांगायची असते, कॅल्क्युलेट करायची असते. तर या ठिकाणी नंबर ऑफ ग्राम मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 1 किलोग्राम ऑफ सॉल्व्हंट. 1 किलोग्राम सॉल्व्हंट मध्ये किती ग्राम मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट आहे, दॅट एक्सप्रेस द मोलॅलिटी. युनिट आहे मोल पर केजी, म्हणजे काय मोल पर केजी. नेक्स्ट मोलॅरिटी. मोलॅरिटी हे डिफरन्स कशा काय आहे बघा. तर या ठिकाणी मोलॅरिटी मध्ये काय आहे, नंबर ऑफ ग्राम मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 1 लिटर ऑफ सोल्युशन. मोलॅलिटी मध्ये काय होतं, नंबर ऑफ ग्राम मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 1 किलोग्राम ऑफ दी सोल्यूट. त्या ठिकाणी 1 किलोग्राम यूज केलं होतं, त्याला कशाला काय म्हणतात, मोलॅलिटी. आणि ह्या ठिकाणी काय 1 लिटर ऑफ सोल्युशन. डिफरन्स पहा, खूप छोटा डिफरन्स आहे परंतु खूप बदल करणार आहे. तर काय मोलॅरिटी आणि मोलॅलिटी मध्ये खूप जणाला कन्फ्युजन कुठं होत असतं. मोलॅरिटी म्हणले की 1 लिटर आणि मोलॅलिटी म्हणले की 1 किलोग्राम, हे लक्षात ठेवायचं आहे. काय मोलॅरिटी 1 लिटर आणि मोलॅलिटी 1 किलोग्राम. तर मोलॅरिटी मध्ये काय नंबर ऑफ ग्राम्स ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 1 लिटर ऑफ द सोल्युशन. तर या ठिकाणी 1 लिटर ऑफ सोल्युशन मध्ये किती ग्राम मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट आहेत ते एक्सप्रेस करतात, त्याला काय म्हणतात मोलॅरिटी म्हणतात. आणि मोलॅलिटीला काय म्हणतात, नंबर ऑफ ग्राम्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 1 किलोग्राम ऑफ द सॉल्व्हंट. तर त्या ठिकाणी 1 किलोग्राम सोल्युशन मध्ये किती ग्राम मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट आहेत ते एक्सप्रेस करतात, त्याला काय म्हणतात मोलॅलिटी. आणि मोलॅरिटी मध्ये काय नंबर ऑफ ग्राम्स मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 1 लिटर. जर लिक्विड असेल तर मोलॅरिटी आणि सॉलिड असेल तर त्या ठिकाणी मोलॅलिटी. त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे, मोलॅरिटी एक्सप्रेस करत असते वेळेस 1 लिटर सोल्युशन घ्यायचं आहे आणि मोलॅलिटी एक्सप्रेस करत असते वेळेस त्या ठिकाणी काय करायचं आहे 1 किलोग्राम घ्यायचं आहे. फॉर्म्युला m is equal to number of moles of solute divided by volume of the solution. त्या ठिकाणी काय number of moles of solute in a gram divided by volume of solution in a liter. That is W by m into 1000 by volume in ml. That is m is equal to n into equivalent weight divided by molecular weight. The W is equal to m into m into व्हॉल्यूम इन लिटर. तर या ठिकाणी काय आपल्याला अशा पद्धतीने एक्सप्रेस करायचं. आणि मोलॅलिटी जर कॅल्क्युलेशन करायचं झाले किंवा नवीन बनवायचं असेल तर फॉर्म्युला कुठला यूज करतात, m1v1 इज इक्वल टू m2v2. ह्याच्याबद्दल आपण नेक्स्ट पॉइंटला माहिती घ्यायची आहे. m1v1 आणि m2v2 काय आहे ते. मोलॅरिटी आणि मोलॅलिटी मध्ये काय फरक आहे, मोलॅरिटी मध्ये 1 लिटर सोल्युशन यूज करतात आणि मोलॅलिटी मध्ये 1 किलोग्राम यूज करत असतात. नेक्स्ट वन इज द नॉर्मॅलिटी. नंबर ऑफ ग्राम इक्विव्हॅलंट्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 1 लिटर ऑफ सोल्युशन. त्या ठिकाणी काय नंबर ऑफ ग्राम इक्विव्हॅलंट ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 1 लिटर ऑफ द सोल्युशन. मोलॅलिटी आणि नॉर्मॅलिटी एक्सप्रेस करत असते वेळेस कुठले कुठले चेंजेस आहेत खूप बारकाईने लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नॉर्मॅलिटी मध्ये काय आहे, नंबर ऑफ ग्राम्स इक्विव्हॅलंट सोल्यूट प्रेझेंट इन ए 1 लिटर सोल्युशन. नंबर ऑफ ग्राम इक्विव्हॅलंट सोल्यूट प्रेझेंट इन ए 1 लिटर सोल्युशन, त्याला काय म्हणतो नॉर्मॅलिटी म्हणतो. आणि त्यानंतर मोलॅरिटी मध्ये काय नंबर ऑफ ग्राम मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 1 लिटर. नंबर ऑफ ग्राम मोल्स ऑफ सोल्यूट, ग्राम मोल्स ऑफ सोल्यूट इन 1 लिटर म्हणल्यानंतर मोलॅरिटी येईल आणि ग्राम इक्विव्हॅलंट ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 1 लिटर ऑफ सोल्युशन म्हणल्यानंतर नॉर्मॅलिटी येईल. नॉर्मॅलिटी आणि मोलॅरिटी मध्ये सुद्धा खूप छोटासा फरक आहे. नंबर ऑफ ग्राम इक्विव्हॅलंट्स ऑफ सोल्यूट इन ए 1 लिटर म्हणल्यानंतर नॉर्मॅलिटी. नंबर ऑफ ग्राम मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 1 लिटर म्हणल्यानंतर त्या ठिकाणी काय मोलॅरिटी येईल. मोलॅरिटी आणि मोलॅलिटी मध्ये काय फरक आहे आपण ते पाहिलेलं आहे. आता मोलॅरिटी
आणि नॉर्मॅलिटी मध्ये काय आहे, नंबर ऑफ ग्राम्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 1 लिटर सोल्युशन. नंबर ऑफ ग्राम्स ऑफ सोल्यूट घेतलेला आहे. आणि नॉर्मॅलिटी मध्ये काय, नंबर ऑफ ग्राम्स इक्विव्हॅलंट ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 1 लिटर. ग्राम इक्विव्हॅलंट घेतलेला आहे या ठिकाणी. नॉर्मॅलिटी मध्ये ग्राम इक्विव्हॅलंट ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 1 लिटर ऑफ द solution. Formula is N is equal to number of gram equivalent divided by volume of solution in a liter. That is N is equal to W by M into 1000 by volume in ml. That is M is equal to molecular weight by equivalent weight. तर W is equal to काय, M is equal to equivalent weight into volume in a liter. The N1 V1 is equal to N2 V2. म्हणजे आपल्याला हे काय कॅल्क्युलेशन करायचं असतं, किंवा नॉर्मल आपल्याला एक नोन कॉन्सन्ट्रेशन दिलं जातं, एक अननोन कॉन्सन्ट्रेशन आपल्याला काय करायचं, बनवायचं असतं. तर त्यावेळेस कॅल्क्युलेशन साठी हा फॉर्म्युला यूज करत असतात. आता ह्या M1 V1 is equal to M2 V2 आणि N1 V1 is equal to N2 V2 ह्याची माहिती आपण पुढच्या पॉइंटवर घेणार आहोत. Formality. Seventh and last one is the formality, that is number of formula weight of solute present in 1 liter of solution. Okay? Number of formula weight of solute present in 1 liter of solutions. आता आपल्याला 1 liter solution मध्ये त्या ठिकाणी formula weight, formality, normality, molarity आणि molarity. तर त्या ठिकाणी मोलॅरिटी, नॉर्मॅलिटी आणि फॉर्मॅलिटी मध्ये 1 लिटर सोल्युशन यूज केलेलं आहे. फक्त मोलॅरिटी मध्ये काय आहे, ग्राम मोल्स ऑफ सोल्यूट आहे. ग्राम मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 1 लिटर ऑफ सोल्युशन. नॉर्मॅलिटी मध्ये काय, ग्राम इक्विव्हॅलंट ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 1 लिटर ऑफ सोल्युशन. आणि फॉर्मॅलिटी मध्ये काय, फॉर्म्युला वेट ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 1 लिटर ऑफ सोल्युशन. दॅट इज द डिफरन्स बिटवीन मोलॅरिटी, नॉर्मॅलिटी अँड फॉर्मॅलिटी. The unit formality weight per liter. Next आहे व्हॉल्युमेट्री. व्हॉल्युमेट्री म्हणजे काय, the measurement of volume to determine the strength of unknown solution. आता आपण मी सांगितलं होतं की काय म्हणलं होतं, M1 V1 is equal to M2 V2 आणि N1 V1 is equal to N2 V2 म्हणजे काय ते पुढच्या पॉइंटला सांगतो म्हणलं होतं. तर या ठिकाणी आपल्याला ते क्लिअर करायचं आहे. तर या ठिकाणी व्हॉल्युमेट्रीचे डेफिनेशन काय, मेजरमेंट ऑफ व्हॉल्यूम टू डिटरमाइन द स्ट्रेंथ ऑफ द अननोन सोल्युशन. अननोन सोल्युशनचं मेजरमेंट करण्यासाठी किंवा अननोन सोल्युशनची स्ट्रेंथ डिटरमाइन करण्यासाठी आपण जे यूज करतो त्याला काय म्हणतो, व्हॉल्युमेट्री म्हणतो. डेफिनेशन इज द मेजरमेंट ऑफ व्हॉल्यूम टू डिटरमाइन द स्ट्रेंथ ऑफ द अननोन सोल्युशन इज कॉल्ड व्हॉल्युमेट्री. आता स्टँडर्ड सोल्युशन सांगितलं होतं तुम्हाला, सोल्युशन हुज कॉन्सन्ट्रेशन इज नोन, म्हणजे ज्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन नोन असतं त्याला काय म्हणतो आपण, स्टँडर्ड सोल्युशन म्हणतो. तर या ठिकाणी त्यानंतर डायल्युशन. डायल्युशन कशाला म्हणत असतात, व्हॉल्युमेट्री मध्ये आपल्याला काय करायचं आहे, नोन सोल्युशन पासून अननोन सोल्युशन बनवायचं आहे. आता या ठिकाणी डायल्युशन म्हणजे काय, the process of decreasing the concentration of given solution by adding more quantity of the same solvent. तर काय, सेम सॉल्व्हंट ऍड करून आपल्याला काय करायचं आहे, डायल्युशन करायचं आहे. तर त्याला काय करायचं आहे, कॉन्सन्ट्रेशन कमी करायचं आहे, डिक्रीज करायचं आहे, दॅट इज द डायल्युशन. तर फॉर एक्झाम्पल या ठिकाणी पहा, इट इज एक सोल्युशन बनवलेलं आहे. सोल्युशन मध्ये 2 मटेरियल आहेत, एक सोल्यूट आहे, एक सॉल्व्हंट आहे. आणि सॉल्व्हंट आणि इथं पण आपल्याला काय दिलेलं आहे, सॉल्व्हंट दिलेलं आहे, म्हणजे सेम सॉल्व्हंट आहे. या ठिकाणी काय म्हणलेलं आहे, तर या ठिकाणी बघा सोल्यूट अँड सॉल्व्हंट हे काय करायचं आहे आपल्याला, हे सोल्युशन काय ह्या सोल्युशन मध्ये ऍड करायचं आहे. ऍड केल्यानंतर काय होत असतं, नंबर ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन ए सोल्युशन इज सेम बट द क्वांटिटी ऑफ सॉल्व्हंट इज इनक्रीज्ड, देन देयर इज ए डिक्रीज इन द कॉन्सन्ट्रेशन. तर काय होत असतं, या ठिकाणी आपल्याला 6 सोल्यूटचे पार्टिकल दिसतात आणि ते जर आपण या
एवढ्या सॉल्व्हंट मधून पूर्ण जास्त सॉल्व्हंट मध्ये टाकल्यानंतर त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय होत असतं, कमी होत असतं. म्हणजेच काय होत असतो, डायल्यूट होत असतो. द प्रोसेस ऑफ डिक्रीजिंग द कॉन्सन्ट्रेशन ऑफ गिवन सोल्युशन बाय ऍडिंग मोर क्वांटिटी ऑफ सेम सॉल्व्हंट इज नोन ॲज ए डायल्युशन. म्हणजे या प्रोसेस मध्ये काय केलेलं आहे, आपल्याकडे जो कॉन्सन्ट्रेशनचा सोल्युशन आहे त्याच सोल्युशन मध्ये आणखीन आपण सॉल्व्हंट जो यूज केला होता तो जास्त टाकलेला आहे. जास्त टाकल्यानंतर काय होतं की सोल्यूट जो आहे, सोल्यूटचे पार्टिकल तेवढेच असतात, परंतु सॉल्व्हंटची क्वांटिटी इन्क्रीज झाल्यामुळे दॅट सोल्युशन विल बी डायल्युटेड, मीन्स कॉन्सन्ट्रेशन ऑफ दॅट सोल्युशन विल बी डिक्रीज्ड. नेक्स्ट, फॉर्म्युला फॉर द डायल्युशन. आता डायल्युशन साठी फॉर्म्युले दिलेले आहेत. त्या ठिकाणी आपण मागच्या पॉइंट मध्ये मी सांगितलं होतं. तर पहा, M1 V1 M1 इज इक्वल टू V2 M2 आणि V1 N1 इज इक्वल टू V2 N2. तर या ठिकाणी आपल्याला डायल्युशन करत असते वेळेस काय करायचं आहे, हा नोन आहे, हा अननोन आहे. आपल्याला काय नोन आहे, जस्ट लाईक फॉर एक्झाम्पल व्हॉल्यूम 1 लिटर आहे, त्यानंतर मोलॅरिटी 1 मोलार आहे, त्यानंतर व्हॉल्यूम आपल्याला किती बनवायचं आहे, हाफ लिटर बनवायचं आहे, 500 ml. मोलॅरिटी किती आहे, मोलॅरिटी किती बनवायची आहे, तर आपल्याला 0.5 मोलार बनवायचं आहे, 0.5. तर इथं 0.5 टाकायचं. टाकल्यानंतर आपण काय करायचं आहे, V2 इज इक्वल टू हे कॅल्क्युलेशन करायचं, म्हणजे V2 आपल्याला काढायचं आहे. तर हा M2 काय होईल, इकडे जाईल आणि यानंतर याचे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला व्हॉल्यूम किती ऍड केल्यानंतर आपला सोल्युशन डायल्यूट होईल ते भेटत असतं. त्यानंतर V1 N1 इज इक्वल टू V2 N2. या ठिकाणी सुद्धा आपल्याला नोन कॉन्सन्ट्रेशन आहे, अननोन कॉन्सन्ट्रेशन आहे. तर आता या ठिकाणी व्हॉल्यूम माहिती आहे 1 लिटर, नॉर्मॅलिटी माहिती आहे आपल्याला, त्यानंतर व्हॉल्यूम V2 आपल्याला काढायचं आहे, N2 किती पाहिजे ते टाकायचं आपल्याला, किती नॉर्मलचं पाहिजे सोल्युशन, त्यानंतर कॅल्क्युलेशन करायचं आहे. कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला काय, त्या नॉर्मलचं सोल्युशन प्रिपेअर होत असतं आणि त्याचं डायल्युशन सुद्धा होत असतं. दॅट इज द व्हॉल्यूमेट्रिक, म्हणजे डायल्युशनचे 2 फॉर्म्युले आहेत. आणि ह्याच्याबद्दल आपण संपूर्ण माहिती नेक्स्ट व्हिडिओ मध्ये घेणार आहोत. त्याचे कॅल्क्युलेशन सुद्धा पाहणार आहोत. म्हणजे आपण प्रत्येक एक्झाम्पल सोडून पाहायचे आहेत आपल्याला याच्यावरती, की V1 M1 इज इक्वल टू V2 M2. म्हणजे नोन आपल्याकडे सोल्युशन आहे, अननोन आपल्याला बनवायचं आहे. बनवते वेळेस कॅल्क्युलेशन कसं करतात ते आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत एक्झाम्पल मध्ये. त्यानंतर आपण या ठिकाणी सोल्युशन्स मध्ये आपण काय काय पाहिलेलं आहे सोल्युशन या चॅप्टर मध्ये. तर त्या ठिकाणी सोल्युशन्स म्हणजे काय, सोल्युशन मध्ये कुठले कंपोनंट असतात, सॉल्व्हंट आणि सोल्यूट. त्यानंतर सॉल्व्हंट म्हणजे काय, सोल्यूट मीन्स काय, व्हॉट इज द ॲक्वियस सोल्युशन, व्हॉट इज द अल्कोहोलिक सोल्युशन, व्हॉट इज स्टँडर्ड सोल्युशन. देन टाइप्स ऑफ सोल्युशन्स, देन द कॉन्सन्ट्रेशन मेथड्स, म्हणजे आपण कुठल्या कुठल्या मेथडनं कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस करत असतो. ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलेली आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या हसत खेळत केमिस्ट्री लर्निंग प्लॅटफॉर्म या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.